या व्हिडिओमध्ये आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने PMSHRI शाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, देवाडा, राजुरा येथे झालेल्या भौतिक आणि रचनात्मक बदलांवर तसेच नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर माहिती देणार आहोत. PM श्री शाळांचे 6 मुख्य स्तंभ आहेत: अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र पद्धती आणि मूल्यमापन, प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानव संसाधन व शालेय नेतृत्व, समावेशन आणि लिंग समभाव, व्यवस्थापन, संनियंत्रण व प्रशासन आणि लाभार्थीचे समाधान. येथे सन 2025-26 या वर्षासाठी मंजूर निधी, प्राप्त निधी, प्रत्यक्ष खर्च आणि शिल्लक निधीचा संक्षिप्त आर्थिक गोषवारा दिलेला आहे. राष्ट्रीय आविष्कार अभियान RAA अंतर्गत इयत्ता 6 ते 8च्या विद्यार्थ्यांनी सेवाग्राम, वर्धा आणि पवनार येथे एक्सपोजर व्हिजिट केली. राष्ट्रीय आविष्कार अभियान RAA अंतर्गत इयत्ता 6 ते 8 साठी 10 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात व्यक्तींचे व्याख्यान आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय आविष्कार अभियान RAA अंतर्गत योगा, क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांचे उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय आविष्कार अभियान RAA अंतर्गत तंबाखूमुक्त शाळा जागरूकता उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. राष्ट्रीय आविष्कार अभियान RAA अंतर्गत यूथ आणि इको क्लब उपक्रम देखील घेण्यात आले. राष्ट्रीय आविष्कार अभियान RAA अंतर्गत इंटरनेट सुविधा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळत आहे. स्तंभ क्र 1. अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र पद्धती आणि मूल्यमापन अंतर्गत ओळखपत्र आणि बॅजेस उपक्रम सुरू करण्यात आला. स्तंभ क्र 2. प्रवेश आणि पायाभूत सुविधा, वार्षिक शाळा अनुदानामुळे PM श्री योजनेपूर्वीची आणि नंतरची शाळा यांमध्ये मोठा सकारात्मक बदल दिसतो. स्तंभ क्र 2. प्रवेश आणि पायाभूत सुविधा अंतर्गत इयत्ता 1 ते 5च्या विद्यार्थ्यांसाठी विजासन बुद्धलेणी, पार्श्वनाथ मंदिर, भद्रनाग मंदिर आणि गणेश मंदिर यांसारख्या ठिकाणी क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यात आल्या. स्तंभ क्र 2. प्रवेश आणि पायाभूत सुविधा अंतर्गत स्वच्छता पंधरवडा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामुळे शाळेत स्वच्छतेची जागरूकता वाढली. स्तंभ क्र 2. प्रवेश आणि पायाभूत सुविधा अंतर्गत शेती तंत्रज्ञान, विज्ञान आणि पर्यावरण यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले. स्तंभ क्र 4. समावेशन आणि लिंग समभाव अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता यावर विशेष उपक्रम घेण्यात आला. स्तंभ क्र 3. मानव संसाधन व शालेय नेतृत्व अंतर्गत मुलींसाठी आत्मसंरक्षण, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण उपक्रम घेण्यात आला.